नमस्कार मित्रांनो, मी दादाराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज एक फार असे महत्त्वाचा विषय आपण या भागात पाहणार आहोत. मित्रांनो, कुठलंही पीक जेव्हा आपण जमिनीमध्ये लावत असतो त्यावेळेस जे आपण पोषक अन्नद्रव्ये पिकांना देत असतो त्याचं सुद्धा एक प्रमाण असतं. एक नियोजन पद्धतीनेच ते द्यावं लागते. जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त जर आपण खतं दिले तर त्या खताचं विपरीत परिणाम हे आपल्या पिकांवर होत असतो आणि त्या जास्त किंवा अतिरिक्त झालेलं जे खत आहे, जे म्हणजे थोडक्यात ते मॉलिक्युल्स म्हणू आपण त्यांना, अन्नघटक, त्याचं इतर अन्नघटकावर काय परिणाम होतो ह्याचं आज आपण या भागात सविस्तर अशी माहिती बघणार आहोत. तर अन्नद्रव्यांच्या एकमेकांच्या उपलब्धतेवर होणारा परिणाम, मातीमधील अन्नद्रव्यांचे एकमेकांशी असलेले प्रमाण संतुलित असेल तरच त्यांची उपलब्धता व पर्यायाने शोषण म्हणजे अपटेक चांगल्या प्रकारे होत असते. एखाद्या अन्नद्रव्यांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम इतर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर व शोषणावर होत असतो आणि यालाच अँटॅगोनिझम असे म्हणतात. अँटॅगोनिझम म्हणजे ती जी क्रिया आहे अतिरिक्त खतांचं, त्याला अँटॅगोनिझम म्हणत असतात. असे परस्पर विरोधी गुणधर्म दाखवणारी अन्नद्रव्ये तुम्हाला समोर जे व्हिडिओमध्ये जे चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये पहा आणि मी जे जे सांगतोय ते चांगल्या लक्ष देऊन ऐका. बघा मित्रांनो, तुम्हाला जे चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये एका बाजूला पूर्ण अन्नघटकांचं नाव आहे. तिथं तुम्हाला वरती बाण दाखवलेला आहे गुलाबी राऊंडमध्ये. तिथं लिहिलेलं आहे प्रमाण वाढलेले अन्नद्रव्ये आणि दुसऱ्या बाजूमध्ये हिरव्या कलरमध्ये जो बाण दाखवलेला आहे तो खालच्या बाजूला दाखवलेला आहे, त्यात आहे बाधित होणारी अन्नद्रव्ये. म्हणजे कसं, इकडं बघा नत्र दिलं आहे एक नंबरला, प्रमाण वाढलेले अन्नद्रव्य या कॉलममध्ये नत्र आहे. तर नत्र जास्त जर तुमच्या जमिनीमध्ये झालं तर तुमच्या पिकांवर काय परिणाम होतो, तर होत असते जे तुमच्या जमिनीमध्ये जे पोटॅश आहे म्हणजे पालाश आणि कॅल्शियम हे कमी होऊन जात असतात. जर तुमचं नायट्रोजन म्हणजे युरिया म्हणजे नत्र, मराठीमध्ये नत्र, तुमच्या भाषेमध्ये युरिया आणि जी वैज्ञानिक भाषा आहे ते नायट्रोजन. तर नायट्रोजन वाढलं की पोटॅश म्हणजेच पालाश आणि कॅल्शियम हे कमी होऊन जातात, बाधित होऊन जातात नत्र वाढल्यामुळे. 2 नंबरला आहे स्फुरद म्हणजे फॉस्फरस. फॉस्फरस जर तुम्ही अतिरिक्त जमिनीमध्ये दिलात तर त्याचा परिणाम जमिनीमध्ये असलेले लोह, तांबे आणि जस्त ह्याचं प्रमाण कमी करून टाकत असतात.
म्हणजे फेरस, कॉपर आणि झिंक यांचं प्रमाण कमी केलं जातं. जेव्हा जमिनीमध्ये इकडं ऑरेंज कलरमध्ये लिहिलेलं आहे, ऑरेंजच्या कॉलममध्ये पॉटॅश म्हणजे पोटॅश जेव्हा जमिनीमध्ये जास्त होतो किंवा तुम्ही अतिरिक्त प्रमाणात त्याला दिलेले असतात, तेव्हा इकडच्या कॉलममध्ये जसं दाखवलेलं आहे नत्र, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांच्यावर विपरीत परिणाम होतो, म्हणजे ते बाधित होतात, जमिनीमध्ये त्यांचं कार्यप्रणाली कमी होते, म्हणजे त्यांना ते कमी करत असतात. इकडं 4 नंबरला बघा, कॅल्शियम जर जास्त झालं तर जमिनीमध्ये बोरान, मॅग्नेशियम आणि स्फुरद याचं प्रमाण कमी करून टाकतंय. नंतर आहे मॅग्नेशियम जर तुमच्या जमिनीमध्ये जास्त झालं तर पोटॅश आणि कॅल्शियमला ते बाधित करत असतात, म्हणजे कमी करतात, कार्यप्रणाली कमी होऊन जाते त्यांची. नंतर इथं लोह, फेरस जास्त झालं तर मॅग्नीजचं प्रमाण हे कमी होऊन जातं. त्याच्यानंतर मॅग्नीज जर जास्त झालं तर फेरस, मॉलिब्डेनम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण कमी होत असते, म्हणजे बाधित होत असते. तांबे म्हणजे कॉपर जेव्हा जमिनीमध्ये अतिरिक्त होत असते तेव्हा फेरस म्हणजे लोह, मॉलिब्डेनम, मॅग्नीज आणि जस्त म्हणजे झिंक याचं प्रमाण कमी करत असते आणि म्हणजेच त्याला बाधित करत असते. नंतर जेव्हा इकडं झिंक तुमच्या जमिनीमध्ये जास्त होत असते तेव्हा फेरस आणि मॅग्नीज हे कमी होत असतात. त्याच्यानंतर मित्रांनो मॉलिब्डेनम जेव्हा जास्त होत असते तेव्हा फेरस आणि कॉपर म्हणजे लोह आणि तांबे हे बाधित होतात, म्हणजे कमी होतात. नंतर आहे सोडियम म्हणजे जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये सोडियम वाढलेला असतो तेव्हा तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश म्हणजे पॉटॅश, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण कमी झाले असतात, बाधित झाले असतात. मित्रांनो सोडियम हे पण जमिनीमध्ये असणारे एक घटक आहे, पण सोडियम फार जास्त असू नये जमिनीत आणि थोडं प्रमाणात ते लागत असते. त्यानंतर आहे ॲल्युमिनियम जास्त झालं तर तुमचं फॉस्फरस म्हणजे स्फुरदला कमी करत असते. अमोनियम आयन जर वाढलं तर तांबे आणि कॅल्शियम म्हणजे झिंक आणि कॅल्शियमला कमी करत असते. नंतर गंधक सल्फर जर तुमच्या जमिनीमध्ये जास्त झालं किंवा तुम्ही अतिरिक्त वापर केलात तर तुमच्या जमिनीमध्ये मॉलिब्डेनम कमी होत असते. तर या प्रमाणात मित्रांनो जमिनीमध्ये अतिरिक्त खत झाल्यास म्हणजे अन्नद्रव्य वाढल्यास त्याचा विपरीत परिणाम इतर मूलद्रव्यावर कसा होतो हे तुम्हाला या चार्टमधून लक्षात आलं असेल. इथं वरती कोपऱ्यामध्ये गोल अशी पृथ्वीसारखं दिलेलं आहे आणि एकमेकांमध्ये ते बाण दाखवलेले मित्रांनो. तो पण एक चार्ट असतो, पण तो बरेच थोडं किचकट असतो समजण्यासाठी, या सोप्या पद्धतीने तुम्हाला समजवलेलं आहे. तर मित्रांनो मला वाटतं नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल. एक टेक्निकल माहिती मित्रांनो ही आहे जी तुम्हाला फार गरजेची आहे. यामुळे तुम्ही अतिरिक्त खत देणार नाही आणि दिल्यास काय परिणाम होतो हे तुम्हाला, आणि ह्या सगळ्यांचं जे परिणाम असतं ते ऑल ओव्हर तुमच्या उत्पन्नावर, पिकाचं जे उत्पन्न निघत असते त्याच्यावर होत असतं मित्रांनो. त्यामुळे योग्य प्रमाणातच खत देणं हे महत्त्वाचं असते. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, त्यामुळे तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो आपण जे व्हिडिओ बनवतो ते एकदम रिअलमध्ये बनवत असतो, कुठलीही फेकाफेक नसते आणि कुठलेही जास्त चमकदार व्हिडिओ डिजिटलमध्ये कटछाट करून ते बनवत नाही. त्यामुळे व्हिडिओ
व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं पाहिजे, हाच आपला उद्देश असतो. तर मित्रांनो, जय हिंद, जय जवान, जय किसान. आता थांबव.